नमस्कार. भगवानगड हा राज्यातील एकमेव गड आहे ज्याची ओळख राज्यभर झाली. हरिभक्तपरायण डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे आज खरवंडी कासार येथे प्रतिपादन. आज राज्यभरात अनेक गड आहेत, मात्र त्यांची अशी राज्यभर किंबहुना भारतभर ओळख नाही. मात्र फक्त एकच गड आहे, तो आहे फक्त भगवानगड. आज हे खरवंडी कासार येथे संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधी मंदिरात चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दर्शन सोहळा व भेट या कार्यक्रमाला आज डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री बाबा आले असता ग्रामस्थांनी भव्य अशी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. भगवानगडावर चालू असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांचे महाकाय मंदिर, त्याची डिझाईन व मंदिराचे काम कसे असणार या सर्व गोष्टी विषयी माहिती दिली. लोक म्हणतात की बाबांनी एक मोठे मंदिराचे शिवधनुष्य उचललेले आहे, पण ते पूर्ण करतील का? मात्र डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री बाबा यांनी हे शिवधनुष्य कुठल्या शासकीय निधीविना पूर्ण करणार, तेही या माझ्या ऊसतोड करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिलेल्या मदतीनेच. ते आज सर्वांना दाखवून दिले की भगवानगड हा एक ऐश्वर्य संपन्न असलेल्या भगवान बाबांचा गड आहे आणि तसेच भगवानगडावर चालू असलेल्या सर्व कामांची यादीच खरवंडी कासार येथे वाचून दाखवली. त्यामुळे 2026 मध्ये जसे अयोध्यामध्ये राम मंदिर पुनर्निर्माण केल्यावर भक्तांची जशी अलोट गर्दी पाहायला मिळते, तशी गर्दी आपल्याला या ठिकाणी 2026 ला पाहायला मिळणार आहे, असेही डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी खरवंडी कासार या ठिकाणी सप्ताहानिमित्त भेट दिली असता सांगितले. यावेळी संत जनार्दन स्वामी यांच्या सप्ताहानिमित्त 7 दिवस कीर्तन, प्रवचन, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण याचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी घेतलेला आढावा. आणि आपल्याला जर बातमी आवडली, आपल्या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा आणि लाईक द्यायला विसरू नका. म्हणजे बाबांना नारायणगड उतरून 73 वर्ष 15 दिवस झाले आणि म्हणून खरवंडीकरांना लाभले गड सोडल्यामुळं. आणि हा गड आता एवढा